नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. माझ्यासोबत असलेले आमदार माघारी गेले तरी हरकत नाही, नव्या लोकांना आम्ही संधी देऊ. माझ्याकडे अनेक नवे चेहरे. अजित पवार यांचं अनौपचारिक गप्पांमध्ये वक्तव्य. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट 288 जागांचा सर्व्हे करणार. गेल्या निवडणुकीमध्ये ज्या 54 जागा आम्हाला मिळाल्या त्या जागांवर आमचा दावा. प्रफुल्ल पटेलांची माहिती. नगरमधून लंके महायुतीमधून लढण्यास इच्छुक होते, मात्र भाजपने नगर आणि माड्याची जागा सोडली नाही. अजितदादांची नाराजी. तर विखेंनी लंकेना त्रास दिल्यानं ते मवियासोबत असल्याचाही दावा. कुणी कुणाला त्रास दिला हे मला माहिती नाही. तिकीट देण्याचा निर्णय दिल्लीमधल्या वरिष्ठांचा असतो. विखेंनी लंकेना त्रास दिल्याच्या दादांच्या विधानावर महाजनांची प्रतिक्रिया. नगर आणि माडाबाबतचं वक्तव्य म्हणजे शिळ्या कढीला ऊत देण्याचा प्रकार. खासदार लंकेंचा अजित पवारांना टोला. रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आम्हाला भाजपची मतं मिळाली, त्यामुळे मतं ट्रान्सफर होत नाहीत असं म्हणणं चुकीचं. माहितीमध्ये राष्ट्रवादीला भाजपची मतं मिळत नाही, त्यावर अजित पवार यांचं अनौपचारिक गप्पांमध्ये स्पष्टीकरण. विधान परिषद निवडणुकीमधील क्रॉस वोटिंग करणं आमदारांना भोवणार. काँग्रेस 6 वर्षांसाठी आमदारांना निलंबित करणार. सूत्रांची माहिती. क्रॉस वोटिंगसाठी आमदारांना ट्रक आणि टेम्पो भरून पैसे. मत देणाऱ्या आमदारांवर 200 कोटी उधळले तर काहींना जमिनी दिल्या. राऊतांचे भाजपवर आरोप. क्रॉस वोटिंग केलेल्या मविया आमदारांनी फडणवीसांची भेट घेतली. भाजपचे नेते मुनगंटीवारांचा दावा. आमदारांवर कारवाईनंतर त्यांना सोबत घेण्याबाबत ठरवू. मुनगंटीवारांची माहिती. विधान परिषदेमध्ये फुटलेल्या आमदारांबाबत योग्य वेळी निर्णय होईल. संबंधित आमदारांबाबतचा अहवाल दिल्लीमध्ये पाठवला. बाळासाहेब थोरातांची माहिती. विधान परिषदेमध्ये जे घडलं त्याची चौकशी सुरू. हंडोरेंच्या वेळीच कारवाई व्हायला हवी होती. पृथ्वीराज चव्हाणांकडून खंत व्यक्त. माहितीमध्ये सध्या बरीच गडबड. माहितीमधले अनेक नेते आमच्या संपर्कात. भुजबळ आणि पवार भेटीवर थोरातांची प्रतिक्रिया. काँग्रेसची 5 मतं फुटली. पवार गट आणि ठाकरे गटाचं एक मत फुटलं. पक्षविरोधी मतदान करणाऱ्यांवर काय कारवाई होणार? प्रकाश आंबेडकरांचा मवियाला सवाल. विधानसभेत मागासवर्गीय मुस्लिम मतदारांचा कल मवियाकडे. संविधानाबद्दलच्या नरेटिव्हचा माहितीला पुन्हा फटका बसणार. सकाळ सर्व्हेचा दावा. माहिती म्हणून त्रुटींवर काम आणि मंथन करू. अजून दुपारचा आणि संध्याकाळचा सर्व्हे यायचा आहे, नंतर बोलू. सकाळच्या सर्व्हेवर शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. छगन भुजबळांनी अचानक सिल्व्हर ओकवर घेतली पवारांची भेट. दोघांमध्ये 1.5 तास चर्चा. तर मी स्वतः शिंदेना फोन करून 2-4 महत्वाच्या लोकांमध्ये बसून चर्चा करणार असं पवार म्हणाले. भुजबळांची माहिती. भुजबळ पवार भेटीचे प्रफुल्ल पटेल वगळता अजित पवारांच्या पक्षामध्ये कोणालाही खबर नाही. भेटी आडून भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांनाही बळ. तर अजितदादांचा शरद पवार आणि भुजबळांच्या भेटीवर बोलण्यास नकार. गुप्त भेट काहीतरी घटना घडवणारी असते. फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्याही अनेक गुप्त बैठका झाल्या. त्यानंतर आमदार फुटले. भुजबळ पवारांच्या भेटीवर मुनगंटीवारांची भुया उंचावणारी प्रतिक्रिया. परतीचे प्रयत्न केले तरी भुजबळांना परत घेणार नाही, ही पक्षाची भूमिका. अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. एकीकडे बारामतीवर टीका करायची आणि नंतर पवारांना भेटून मार्गदर्शन करा असं सांगायचं. भुजबळांची भूमिका दुटप्पी. देशमुखांची टीका. माहिती डॅमेज होईल असा निर्णय भुजबळ घेणार नाही. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. भुजबळ पवारांची भेट राजकीय समजू नये असंही वक्तव्य. माहितीमध्ये छगन भुजबळांची हेळसांड होतीये हे नाकारता येत नाही. शरद पवार भुजबळांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. जरांगे आणि शिंदेमध्ये काय चर्चा झाली हे माहिती नसल्यानं सर्वपक्ष बैठकीमध्ये आलो नाही असं पवार म्हणाले. भुजबळांची माहिती. शरद पवार 2 दिवसामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. भुजबळांची माहिती. तर स्फोटक स्थिती भुजबळांनीच निर्माण केली. मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर. कोयता आणि हातपाय तोडण्याची भाषा भुजबळांनीच केल्याचंही जरांगेंचं उत्तर. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये ही भुजबळांची भूमिका. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नाबाबत भुजबळ पवारांना भेटले असावेत. भुजबळ पवार भेटीवर शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. भुजबळ आणि शरद पवारांच्या भेटीमध्ये सकारात्मक सिग्नल. जाती जातीमध्ये वाद निर्माण होऊ नये ही सरकारची भूमिका. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. मनोज जरांगे यांचं आंदोलन हे महाविकास आघाडी पुरस्कृत. लक्ष्मण हाके यांचं मनोज जरांगे यांच्यावर आरोप. महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावेत म्हणून त्यांनी बैठका घेतल्याचाही आरोप. मुख्यमंत्री शिंदेंवर आमचा काडीचा विश्वास नाही. ओबीसी आरक्षणावरून लक्ष्मण हाकेंची मुख्यमंत्र्यांवर टीका. कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणारं आरक्षण द्यायचंय. अधिसूचना कोर्टामध्ये टिकली नाही तर दुसरा पर्याय राहत नाही. मराठा आरक्षणावर शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. 50 वर्षामध्ये शरद पवारांनी आरक्षणाबाबत एक शब्द काढला नाही. आम्ही 2014 ते 19 मध्ये काम करून आरक्षण दिलं. आरक्षण देऊन आम्हीच वाईट झालो. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. पवारांना आणि मवियाला आरक्षणाबाबत भूमिका घ्यायला संधी होती. मविया नेत्यांनी आरक्षणाबाबत जाणीवपूर्वक उघड भूमिका मांडली नाही. शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया.
जरांगेंनी उपोषण करण्यापेक्षा 288 जागांवर उमेदवार उभे करावेत. प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंना सल्ला. जरांगेंच्या मागण्यांबाबत सर्व राजकीय पक्षांनी आपली भूमिका मांडावी. आंबेडकरांची मागणी. जरांगे माझ्यावरच टीका का करतात कळत नाही. आरक्षण टिकणारच घ्यावं असं मी म्हणालो तर जरांगेंना माझा राग आला. जरांगेंच्या टीकेवर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला. विश्वासघात करणारे हिंदू होऊ शकत नाहीत. ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत दुःख जाणार नाही. ठाकरेंच्या भेटीनंतर शंकराचार्य स्वामींची प्रतिक्रिया. तर शंकराचार्यांच्या वक्तव्यावर बोल. परभणीमधल्या जिंतूर औढा महामार्गाचं काम संथ गतीनं सुरू. जोरदार पावसामुळे तात्पुरत्या स्वरूपाचा मातीचा पूल वाहून गेला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 31% पाऊस. अजूनही 12% पावसाची तूट. जिल्ह्यामधील धरण कोरडे ठाक. शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयामधील पाणीसाठ्यामध्ये वाढ. 7 धरणांमध्ये मिळून सध्या 35% पाणीसाठा. गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिक पाणीसाठा. पुण्यामधल्या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम. धरणातील पाणीसाठा 38%वर. पुणेकरांमध्ये आनंदाचं वातावरण. शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे धनंजय मुंडेंनी मानले आभार. नंदुरबार जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी मुदत वाढवून दिल्यानं फायदा होणार. वेबसाईट बंद असल्यानं अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित होते. 31 जुलैपर्यंत मुदत वाढवल्यानं शेतकऱ्यांना फायदा. नंदुरबारमध्ये घरामध्ये साठवून ठेवलेल्या सोयाबीन विक्रीला सुरुवात. सोयाबीनला 4,500चा भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामधल्या दुभद्रा आणि आग्रता धबधबे प्रवाहित. धबधब्यांमुळे फावली परिसरामध्ये पर्यटकांची रेलचेल. कोकण रेल्वेची तब्बल 27 तासांनी वाहतूक सुरू. 27 तासानंतर मांडवी एक्सप्रेस गोव्याकडे रवाना. दिवाण खवटी स्थानकादरम्यान दरड कोसळल्यानं कोकण रेल्वे ठप्प होती. म्हाडाच्या मुंबईतल्या पीमेच्या घरांसाठी आता वार्षिक 6 लाखांची उत्पन्न मर्यादा. आगामी सोडतीमध्ये नवीन नियम लागू. इच्छुकांना दिलासा. राज्य मंडळाच्या 9 विभागीय मंडळांमार्फत 10वीची पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 30 जुलै कालावधीमध्ये होणार. तर 12वीची परीक्षा 16 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीमध्ये घेतली जाणार. तळोजा कारागृहातील कैद्यांच्या हालचालींवर कॅमेऱ्याची नजर. कारागृहातील 2,968 कैदी आणि बंदींच्या हालचालींवर लक्ष असणार. पुण्यामधल्या चांदणी चौकामध्ये शिवरायांचा पुतळा उभारला जाणार. शहर सुधारणा समितीकडून मान्यता. पुण्यामध्ये आता मुंबईप्रमाणे डबल डेकर बस येणार. पीएमपीएमएल संचालकांच्या बैठकीमध्ये बस खरेदीला मान्यता. 20 डबल डेकर बस पुण्यामध्ये येणार. पुण्यामधल्या रस्त्यांवर अतिक्रमणावर कारवाई सुरू. पालिकेकडून रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी 15 दिवसांच्या कारवाईचं नियोजन. नवी मुंबईच्या उरणमध्ये भाजी विक्रेत्याचा किळसवाडा प्रकार. रस्त्यावर साचलेल्या पाण्यानं धुतली भाजी. व्हिडिओ व्हायरल. धुळे तालुक्यामधल्या रानमळा तिकी रस्त्याची दुरवस्था. संतप्त नागरिकांकडून अडवण्यात आले कारणीभूत गाळ वाहतूक करणारे डंपर. पायीवारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी वृद्धापकाळामध्ये पेन्शन. मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीला आव्हान. उच्च न्यायालयामध्ये गुरुवारी तातडीची सुनावणी. निवडणुकीच्या वेळेला संहितेचे नियम पायदळी तोडवल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप. सिडकोतर्फे 48 मुकंड तसंच 218 दुकानांच्या विक्रीची योजना. निवासी वापरासह उद्योग आणि स्टार हॉटेलिंग व्यवसायासाठी देण्यात येणार जागा. विक्री योजनेच्या ऑनलाईन नोंदणीला आजपासून सुरुवात. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची तत्काळ बदली करा. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. नवी मुंबईतल्या उल्वेमध्ये मंत्री रामदास आठवलेंकडून गगनगिरी हॉस्पिटलचं उद्घाटन. अल्पदरामध्ये करण्यात येणार चाचण्या. नाशिक मुंबई महामार्गावर वैतरणा फाट्याजवळ कंटेनरची दुचाकीला धडक. कंटेनर डोक्यावरून गेल्यानं दुचाकीस्वार जागीच ठार. रस्त्यावर दिशादर्शक फलक आणि दिवेही नाहीत. डोंबिवलीहून पंढरपूरकडे जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात. अपघातामध्ये 5 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू. 5 जण गंभीर. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पनवेलजवळ बस ट्रॅक्टरला आदळून दरीमध्ये कोसळली. जळगावमधल्या जामनेरच्या पहुरपेठमध्ये वाघूर नदीला पूर. नदीला आलेल्या पुरामध्ये पुलाचा भराव वाहून गेला. जळगावच्या एरंडोलमध्ये कढोली गावामध्ये एकाच रात्री 4 घरांमध्ये चोरीची घटना. भंडाऱ्याच्या डोंगरगावमध्ये वीज पडून 2 महिलांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी.